मोठे लीडर्स आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवलं. मी पंढरपूरला जात नाही, पण मला असं वाटतं की COEPच माझी पंढरी आहे. आणि जेव्हा कधीही मला वेळ मिळतो मी COEPला येतो, बसतो. आपलं जे काय माझे COEP टाईम घालवला आहे त्याला थोडंसं मी आठवतो. तर मग आता मला इथं बोलायचं आहे काय, मी काल फोन केला, जो कोऑर्डिनेटर होता त्याला विचारला, अरे मी काय बोलू इथं. तर तो म्हटला तुम्ही काहीतरी इन्स्पिरेशनल बोला. मी भरपूर ठिकाणी जातो, बिकॉज ऑफ माय जॉब बोलतो, पण इथं म्हटलं इथं बोलताना काही फॉर्मॅलिटीज नको, मला जे मनात येईल, जे इमोशन COEP बरोबर अटॅच्ड आहेत ते मी बोलणार, असं मी त्याला म्हटलं. मला नाही आठवत माझ्या जिमखाना डेला कोण आलं होतं, काय बोललो होतं, काहीच आठवत नाही मला. माझ्या एका मित्राला विचारलं, अरे तुला आठवतं का जिमखाना डेला काय कोण काय बोललो होतं. नाही म्हटलं, मला एवढंच आठवतं, माझी क्रश आणि तिचं बॉयफ्रेंड समोर बसले होते, बाकी मला काहीच आठवत नाही. म्हटलं आता मी इथं पण काय बोललो लोकांना काय आठवणार नाही आहे, त्यामुळे म्हटलं मला हा स्टेज मिळाले, माझ्या मनातले भावना मी व्यक्त करेल. COEP ही माझ्यासाठी एक आयडेंटिटी आहे. आपण म्हणतो मी इंडियन आहे, त्याच्यानंतर मला खूप प्राऊड फील होतं की मी एक सोल्जर आहे किंवा इंडियन एअरफोर्सचा मी एक अधिकारी आहे. तेवढ्याच प्राऊड फिलिंगनं मला मी COEP आहे असं मी खूप ठिकाणी सांगतो. एअरफोर्समध्ये असताना मी खूप प्राऊडली सांगायचो की मी COEP आहे, COEPचा मी पासआउट आहे. COEP नंतर मला IIM अहमदाबादमध्ये सुद्धा जाण्याची संधी मिळाली, पण पहिलं प्रेम COEP असल्यामुळं COEP माझं काय म्हणते त्याला, COEPनं नोकरी आणि छोकरी दोन्ही, म्हणजे माझं लव्ह मॅरेज माझ्या ज्युनियर बॅचच्याच मुलीशी झालं, नयन सोनवणे. ती पण COEP 2011ची पासआउट. म्हणजे आता काय सांगा अजून तुम्हाला COEPबद्दल काय सांगू. माझ्या बँकेचा पासवर्डसुद्धा COEPचा होता. आता तो चेंज झाला म्हणा. पण अशा गोष्टी आहेत बाबा COEPशी अटॅच्ड. आणि हीच ती जागा आहे जिथून मला COEPत प्रवेश झाला होता. ॲडमिशनला इथंच आलो होतो. योगायोग काय म्हणावा, माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती कम्प्युटर IT करायचं, आणि या स्टेजवर आलं. 2च जागा खाली होत्या ITच्या, VJTIला आणि COEPची जागा एक पण खाली नव्हती. माझ्या समोरच्या विद्यार्थ्यानं COEP मेकॅनिकल सोडलं आणि VJTI IT घेतलं, आणि मी फॉर्म भरला होता VJTI ITचा, आणि लगेच ती जागा तिथं रिफ्लेक्ट झाली. COEP मेकॅनिकलची एक जागा ओपन झाली आणि मी लगेच ती जागा घेतली. 60, 70, 80 असा युनिक रोल नंबर मला त्यावेळेस मिळाला, आणि तिथून माझी जी COEPची जर्नी सुरू झाली ती अजूनपर्यंत चालू आहे. छोट्याशा गोष्टी सांगतो तुम्हाला COEPबद्दलच्या. COEPबद्दल जर विचारलं की तुम्हाला काय आठवतं, तर सगळ्यात आधी मला आठवतं COEPचा बोटलब रेगाटा. दुसरं म्हणजे COEPचं हॉस्टेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे COEPचे ढेकणं हॉस्टेलमधले. म्हणजे अक्षरशः कधी ढेकून न पाहिलेला मला रात्रभर झोप येत नव्हती, आणि मग तीच रात्र जागून काढायचा फायदा मला एअरफोर्सच्या ट्रेनिंगमध्ये झाला, जिथं ते मला रात्रभर झोपू देत नव्हते. मग अशा त्या COEPच्या आठवणी. COEPचं जेवण मी एअरफोर्सच्या ऑफिसर मेसला सुद्धा मी एक वेळेस मागं टाकेल, पण COEPच्या हॉस्टेलचं जे जेवण आहे, मी खूप लोकांना सांगतो असं जेवण कुठंच मिळत नाही. छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या हृदयाला म्हणजे भेडून गेलेल्या आहेत. कॉलेजमध्ये COEPमध्ये येता तुम्ही सगळे म्हणजे टॉपर्सच आहात. आमच्या वेळेस पण मी पण बऱ्यापैकी चांगला विद्यार्थीच होतो. COEPला ॲडमिशन मिळालं आणि असं वाटलं काय बाबा 7वें आसमान पर हूँ मैं, आणि मग पहिल्याच परीक्षेत फर्स्ट इयरला मॅथ्समध्ये नापास झालो. आणि म्हणजे तिथं मी शाळेत वगैरे कॉलेजला मॅथ्समधला टॉपर, आणि इकडे येऊन काय डोक्यात हवा गेली, नापास वगैरे झालो. आता असं नका करू, हा नापास झाला तर म्हणून तुम्ही पण नापास व्हाल. तर अनुभव सांगतो मी तुम्हाला. मी तिथे नापास झालो. म्हटलं आता तर खूपच अभ्यास करायचा बरं का, जबरदस्त अभ्यास करू म्हटलं. मग ट्रेंड सुरू झाला, रात्रभर अभ्यास करायचा, नाईट मारायची. मग एका पर्टिक्युलर पेपरला नाईट मारली, खूप अभ्यास केला मी आणि माझ्या मित्रानं. दुसऱ्या दिवशी पेपर उघडला, पहिला प्रश्न येत नाही, दुसरा येत नाही, तिसरा येत नाही, डोकं खाली घातलं, काहीच येत नाही. म्हटलं मला आता बाबा, आणि थोडंसं वरती पाहिलं तर तो माझा मित्र बेशुद्ध होऊन पडला तिकडं. अभिजित भोसले म्हणून नाव त्याचं. त्याला पडला तो पाहून मी आजूबाजूला पाहतोय, सगळे टेन्शनमध्ये. मला लय कॉन्फिडन्स आला, अरे सगळ्यांनाच येत नाही म्हटलं आता. तिथं मग काय, तिथून ते पेपर लिहिला, पास झालो वगैरे वगैरे. म्हणजे अशा इतक्या भारी आठवणी आहेत COEPच्या. म्हणजे मला दिवसभर सुद्धा बोलायला मला कमी पडेल.
तर असं COEPचं हळूहळू जीवन पुढं गेलं. त्याच्यानंतर मला बोट क्लबला काम करण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. 80th रेगाटामध्ये मी कयाक बॅलेटचा पार्टिसिपंट होतो आणि 81st रेगाटामध्ये मी KBO होतो. तर आता मला तुम्हाला इथून एवढं सांगायचं आहे, सर जे क्लबबद्दल बोलत होते, 54 क्लब आहेत वगैरे वगैरे. COEPमध्ये नॉलेज एक आहे, नॉलेज इज पार्ट ऑफ युअर स्टडीज, पण त्याच्याबरोबर जी तुमची एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि त्या पर्सनॅलिटीचा वेन यू गो ॲक्च्युली आउटसाईड अँड स्टार्ट वर्किंग देन यू रिअलाइज की तिथं फक्त नॉलेजवरून काम चालत नाही. म्हणजे एअरफोर्समध्ये माझ्या सिलेक्शनमध्ये मला खूप वाटतं की माझा ह्या ज्या ॲक्टिव्हिटीजचा खूप मोठा रोल प्ले झाला. म्हणजे टू बिकम नॉट ओनली इन एअरफोर्स, व्हेरेवर यू गो, तुम्हाला तिथं जायचं असलं तर तुमच्या पर्सनॅलिटीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. कयाक बॅलेटमध्ये जाऊन खो खो खेळून माझ्या तिथं टीम बिल्डिंग, टीम ॲक्टिव्हिटीज डेव्हलप झाल्या. लिडरशिप KBO होतो तेव्हा मला व्हॉट इज द बिगेस्ट फिअर नोन टू मॅनकाइंड, इट इज पब्लिक स्पीकिंग. 10 मुलांपुढं येऊन 50 मुलांपुढे येऊन जर तुम्हाला बोलायला लागलं तर पूर्ण ब्लँक होऊन जातात. तर त्या KBमुळे मला जवळपास 2 महिने ती अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि मग जेव्हा मी एअरफोर्समध्ये इंटरव्ह्यूला गेलो, तिथं मला इंग्लिश तर काहीच येत नव्हते. माझ्या इंग्लिशची जर तुम्हाला स्टोरी सांगितली तर तुम्ही म्हणजे लोटपोट हसाल. म्हणजे छोटंसं एक एक्झाम्पल सांगतो. तिथं एअरफोर्स SSB इंटरव्ह्यूमध्ये एक ॲक्टिव्हिटी असते ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन करायचं असतं आणि त्या ग्रुप डिस्कशनमध्ये टॉपिक आला होता ओबेसिटी इज अ प्रॉब्लेम इन सिटीज. आता मी एवढा बहादर, मला ओबेसिटीचा अर्थच माहीत नाही. आता काय माहिती तुम्हाला माहिती का, पण त्यावेळेस माझी इंग्लिश एवढी हायफाय की ओबेसिटी म्हणजे काय माहीत नाही मला. पण मी आपला COEPचा जुगाडू डोकं लावलं. म्हटलं ओबे म्हणजे आयडिया, म्हणजे काहीतरी लोकांना ऐकणे, आणि सिटी म्हणजे सिटीजमध्ये. म्हटलं आता ओबेसिटी म्हणजे शहरातली मुलं आईवडिलांचं ऐकत नसतील असं काहीतरी याचा अर्थ आहे म्हटलं. आणि मला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तिथं माझ्या कोचनं मला सांगितलं होतं 2 नंबरला बोलायचं बाबा SSBमध्ये. म्हणजे काय, तुम्हाला ते ऑफिसर म्हणून सिलेक्ट करतात. मी 2 नंबरला ना आव देखा ना ताव सुरू झालं. म्हटलं आय कम्प्लिटली ॲग्री, ओबेसिटी इज अ बिग प्रॉब्लेम इन सिटीज, स्टुडंट डोंट लिसन टू देअर पेरेंट्स. आणि ते ओबेसिटीला कसं तरी लिंक झालं. म्हणजे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव म्हणता येईल तसं. तिथून माझं सिलेक्शन पण झालं. आता हे तुम्हाला मी काय सांगतोय की मी काय बाबा खूप हुशार विद्यार्थी, खूप टॅलेंटेड नव्हतो. फक्त गायडन्स मिळत गेला, काहीतरी आपण करत राहावं. आणि सरांसारखे गुरु होते, त्यांनी मला योग्य दिशा दाखवली. आणि आज आपलं श्रमसाफल्य, हे श्रमसाफल्याचं खूप मोठं त्याच्यामध्ये गाभा आहे मित्रांनो. हार्डवर्क बीट्स द टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड, हे तुम्ही कुठंतरी ऐकलं असेल. तर आय ऑलवेज फील की हार्डवर्क वॉज द थिंग विच आय ऑलवेज रिलाइड ऑन. आणि त्याच्यामुळं मला कुठंतरी यश मिळत गेलं. मी काय खूप मोठा झालो आहे असं वगैरे काही नाही. मी तुमच्यासारखा जे सर्वसामान्य घरातनं आलेला विद्यार्थी, ज्याचे तुमच्यासारखेच फिअर्स होते. समोर येऊन स्टेजवर येऊन काय बोलायचं कधीच माहीत नव्हतं, कधी तो अनुभव पण नव्हता, काय फेल्युअर पण आलेले आहेत. तुम्हाला मी तेच सांगतो की याच्याबद्दल काहीच नाही. हार्डवर्क जर तुम्ही करत राहिला त्यानं श्रमसाफल्य तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला एवढा लाईफमध्ये डिफरन्स होता. एअरफोर्स आणि COEP ह्या 2 180 डिग्री अँगल्स आहेत. तुम्हाला सांगतो मी, इथं मी कॉलेजला 8:30च्या कॉलेजला सुद्धा लेक्चरला सुद्धा लेट व्हायचो. पण जेव्हा मी बोट क्लबला गेलो 5:30ला उठून मी KBला जायचो. KBO झाल्यावर मी 5ला उठून जायचो. ती रिस्पॉन्सिबिलिटी आली. आणि मग एअरफोर्सची जेव्हा ट्रेनिंग सुरू झाली, तिथलं आता सांगायला मला वेळ नाही पुरणार, थोडक्यातच सांगतो. आमचा दिवस सुरू व्हायचा सकाळी 4 वाजता आणि संपायचा रात्री 2 वाजता. लिटरली झोपायला सुद्धा देत नव्हते. म्हणजे ते एअरफोर्सची ट्रेनिंगला इंडॉक्ट्रिनेशन म्हणतात. जर कधी वेळ मिळाला तर गुगल सर्च करा. इंडॉक्ट्रिनेशन मीन्स हार्डेस्ट वे ऑफ लर्निंग समथिंग विच यू विल नेवर फॉरगेट. ते असं म्हटलं जातं की वेन यू ब्लीड टुगेदर, वेन यू स्वेट टुगेदर, दॅट्स वॉट डेव्हलप्स दी स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. आणि त्यामुळं फोर्सेसमध्ये वेन यू ब्लीड अँड वेन यू स्वेट टुगेदर, तिथून माझा पूर्ण कोर्स, आम्ही 4ला उठायचो, पळायचो तर मला वाटतं रोजच 30-35 किलोमीटर पळत असू. त्याच्यानंतर रुटीन ॲक्टिव्हिटी, आणि मग रात्री 8-9 वाजता जेवण झालं की रात्री 10 वाजता परत ते रगडा सेशन सुरू व्हायचे. आणि त्याच्यामध्ये नी वॉकिंग म्हणा किंवा एल्बो क्रॉलिंग म्हणा, किंवा लिटरली लोकांना खांद्यावर बसून तुम्हाला रोडवर गुडघ्यावर चालायला लावायचे. पहिल्या दिवशी तरी गुडघा फुटेल, पण त्याच्यानंतर जेव्हा पू तयार होतो किंवा ती जखम तयार होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चालणं खूप अवघड आहे. म्हणजे अशा प्रकारच्या त्या ट्रेनिंगमधून गेलो. आणि ती ट्रेनिंग देताना मला हे कॉलेजचे दिवस आठवले. तिथं कुठंतरी मोटिवेशन राहायचं की अरे नाही, सोडायचं नाही. लोक निघून जातात. इनफॅक्ट पीपल डाय ड्युरिंग द ट्रेनिंग. अनफॉर्च्युनेटली माझ्यासुद्धा ट्रेनिंगमध्ये माझा एक कोर्समेट दगावला. तर अशा प्रकारच्या ह्या ट्रेनिंग घेताना COEPच्या कयाक बॅलेटमध्ये घेतलेली मेहनत, किंवा
त्यावेळेस घेतलेली हार्डशिप ती कुठंतरी कामाला आली मित्रांनो. अभ्यास करा तुम्ही, अभ्यास तर आहेच, अभ्यासाला पर्यायच नाही आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही अभ्यास सोडून याच्याच मागं लागा, अभ्यास तर तुम्हाला करावा लागेल. यू आर हिअर टू बिकम इंजिनियर फर्स्ट and then to participate in different activities. So don't confuse yourself की मी अभ्यास नाही करणार आणि मी फक्त क्लबमध्ये गेल. अभ्यास इज वन थिंग विच यू हॅव टू डू. पण मी म्हणाल तुम्ही या क्लब्समध्ये पार्टिसिपेट व्हा. तुम्हाला छोट्या छोट्या या गोष्टीतनं जे शिकायला मिळेल, जी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. एका रॉ दगडाचा, जेव्हा इथं COPत आलो होतो मी, तेव्हा रॉ दगड होतो, त्या दगडाला थोडासा शेप मिळाला COPतून बाहेर येताना, आणि एअरफोर्स मेड अ ब्युटिफुल वेपन आउट ऑफ इट. म्हणजे एंड ऑफ द डे एअरफोर्सबद्दल जास्त बोलत नाही. फायटर एअरक्राफ्ट हॉक मार्क 132 सूर्यकिरण त्याच्यामध्ये काम केलं. फायटर एअरक्राफ्ट फ्लाईंगचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर वेपन डिस्पोजल, बॉम्ब डिस्पोजल, IEDs या क्षेत्रातही काम करण्याची संधी मिळाली. वेपन्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. इन्स्ट्रक्शनल ड्युटीज केल्या. एअरफोर्स एक वेगळीच लाईफ आहे. फक्त तुम्हाला सांगाल की इफ समबडी वॉन्ट्स टू बिकम an officer in armed forces, मी खोंड सरांचं आमचं खूप डिस्कशन चाललेलं आहे की वी शुड ऑर्गनाइज सम सेमिनार or something. I'll be glad if I get opportunity to discuss with you guys some of the aspects of armed forces. It's a wonderful, beautiful career. I would say, लोक म्हणतात it's not a job, it's a way of life. तर जर कोणाला इंटरेस्टेड असताल तुम्ही, तर त्याच्यावर आपण नक्कीच सर भविष्यात आपण त्याच्यावर ऑर्गनाईज करूच. जाताना माझ्या शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. खोंड सरांना तर मी पर्सनली आमचे ते प्लेसमेंटचे हेड होते तेव्हापासून ओळखतो आहे. स्पोर्ट्समनशिपबद्दल बोलेल की माझे इथं COPमध्ये कोच राजेश भालेकर, राजू मामा म्हणतो, ते आलेले आहेत आता. मामा तुम्ही प्लीज उभा राहा, म्हणजे तुम्ही यावं, स्टेजवर यावं अशी मी तुम्हाला विनंती कराल. प्लीज मामा तुम्ही स्टेजवर या. स्पोर्ट्समनशिपमध्ये आपल्याला आपल्या कोचचा खूप मोठा रोल असतो. आणि या ही व्यक्ती माझी कोच राहिलेली आहे. त्यांच्या गायडन्समध्ये महाराष्ट्र स्टेट लेवलचे 2 गोल्ड मेडल मी COPसाठी मिळवलेत. 19th नॅशनल बेंगलुरूमध्ये आम्ही महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंटेड केलं, आणि तेव्हासुद्धा ते कोच म्हणून आमच्यासोबत आलेले होते. आणि या व्यक्तीच्या मार्गदर्शनाचाही माझ्या एअरफोर्स जॉईनिंगमध्ये आणि याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. हे बघा, असं मी किती वेळ बोलत राहील, मला सवय आहे. मग काय ते एअरफोर्सनं शिकवलेलं आहे कुठेही उभं राहून काही पण बोलायचं. पण आज मी काय एवढं फॉर्मॅलिटीने नाही बोललो, मनात येईल तसंच बोललो. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की या COPचं महत्त्व तुम्हाला कळत नसेल. मी बाहेरून, मला माहिती COP किती मोठं आहे. COPला कुठेही ओळखतात, आणि यू अँड मी आर ॲम्बॅसेडर्स ऑफ COP. उद्या तुम्ही बाहेर जाल, तुमच्यामुळं COPला ओळखलं जाईल. COPचं नाव एवढं कशामुळे सांगा? तुमच्यामुळं नाही. COPचं नाव जे बाहेर आहेत त्यांच्यामुळे, ते बाहेर जे करत आहेत त्यांच्यामुळे आहे ना. मग आपण जेव्हा बाहेर जाऊ किंवा आपण जेव्हा इथं असू, असं काही करू नका की COPचं नाव खाली जाईल. COPचा झेंडा भारतात नाही जगभरात कुठे, माझ्या बॅचचेच 2-3 उदाहरणं देतो. ऋषिकेश सगर, तो टेस्लाचा ऑपरेशन्स हेड आहे, 2010 बॅच. वैभव तत्ववादी खूप मोठा फिल्म स्टार आहे. असे खूप लोक आहेत, त्यांच्या मानाने मी काहीच नाही. पण तुमच्यासमोर मला बोलण्याची ही संधी मिळाली. या मंदिरात येऊन माझे हे गुरु आणि हे सगळे विठ्ठलच आपण त्यांना म्हणावं लागेल. या पंढरीत येऊन मला दर्शन घेण्याची संधी मिळाली. खूप खूप आभारी आहे. मुलांना तुमच्याकडे खूप टॅलेंटेड, हुशार मुलं आहेत. तुम्हाला काही इन्स्पिरेशनची गरज नाही आहे जास्त. सेल्फ मोटिवेशन, सेल्फ इन्स्पिरेशन घेऊनच तुम्ही इथं आलेला आहात. तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि कुठे ना कुठं परत कुठेही गाठभेट होईल. COPN म्हणून कधीही अप्रोच करा. मग काय सगळं जे मला ज्या प्रकारे तुम्हाला मदत करता येईल त्या प्रकारे मी मदत करेल.